एकाच प्रकारची खिचडी खाऊन जर बोर झाला असलात ना, किंवा तुमची खिचडी अशी एकदम मोकळी मोकळी होत नसेल ना, तर ही अशी खिचडी नक्की बनवून बघा. मग काय करायचं त्यासाठी, सगळ्यात पहिले तर साबुदाणा आता कसा भिजायला घालायचा ते बघा. साबुदाणा टाकायचा एखाद्या भांड्यामध्ये, त्याला नाही चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर आहे ना एकदम साबुदाणा थोडासा बुडला पाहिजे बरं का, असं वर बरंच पाणी नाही आलं पाहिजे, फक्त साबुदाणा असं अर्धा बुडला पाहिजे एवढंच पाणी टाकायचं आणि चांगलं 2-3 तास भिजून द्यायचं बरं का. 2 तास ठेवलं तरी चांगला भिजतो. आता आहे ना शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि याचा चांगला कूट करून घ्यायचा. आणि आता बटाटे घ्यायचे आणि बटाट्याला ना सोलून घ्यायचं बरं का. आता बटाटे कापायचे नाही, असे बारीक तुकड्यामध्ये असे सोलून घ्यायचे. जर तुमच्याकडे हे किसायचं नसेल ना तर तुम्ही असे बारीक बारीक असे चाकूनी कापू शकता. एकदमच भारी असा किस रेडी झालेला आहे बरं का. आता याला ना पाण्यात टाकायचं म्हणजे काळा पडत नाही. आता साबुदाण्याकडे बघायचं. साबुदाणा सुद्धा एवढा मोकळा आणि सुटसुटीत भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे एक एक दाना असा मोकळा झालेला आहे. चांगला असा मिक्स करून घ्यायचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. याला इथं साबुदाण्याला चांगलं शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आहे ना कढई ठेवायची, तेल टाकायचं, तेलामध्ये ना 1-2 मिरच्या अशा कापून टाकायच्या आणि किसून घेतलेला बटाट्याचा किस टाकायचा. थोडंसं परत मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. चांगलं असं बटाटा परतलं का मग त्याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर टाकायची. आता इथे ना आपण लाल मिरची पावडर मधलं बनतो बरं का. लाल मिरची पावडर मधला साबुदाणा सुद्धा एक नंबर बनतो, टेस्टला लयच भारी लागतो. आणि ना चांगलं मिक्स करून झालं का लगेच त्याच्यामध्ये ना आपला मिक्स करून ठेवलेला साबुदाणा टाकायचा. आता आहे ना चांगलं मीडियम बारीक गॅसवर नेल्याला चांगलं परतून घ्यायचं 2-3 मिनिटांसाठी. असा एकदम खुळखुळीत आपला साबुदाणा रेडी होतो ना. आणि चवीला पण असा जबरदस्त लागतो ना. हिरव्या मिरचीचा तर लागतोच भारी, पण हा पण काही कमी नाही लागत, एक नंबर लागतो. आपण नेहमी हिरव्या मिरचीचाच बनवतो, पण ह्या वेळेस ना तुम्ही असा बनवून बघा. जे साबुदाणा खायला नको म्हणतं ना ते सुद्धा आवडीने खाणार. आणि आता याच्याबरोबर खाताना ना मस्तपैकी लिंबू मिरची घ्यायची आणि वरून दही टाकायचं आणि चांगलं चोपून घ्यायचं. तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही ह्या पद्धतीने साबुदाणा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.